नमस्कार मित्र, आज शेवगा फवारणीचं नियोजन केलं होतं। जे डावण्यामुळं आणखीन पानं पिवळे होण्याचं प्रमाण काही कमी होत नाही आहे फरक, परंतु त्याला मेन कारण आहे थंडी। काय होतं, मध्ये पाऊस झाला सुरुवातीला छाटणी झाल्यानंतर, आणि एकदा डावण्याचा शिरकाव झाला की थोडं त्रासदायक होतं। म्हणून त्यासाठी काय केलं, आता आज रिडोमेट घेतलेला आहे। एका टाकीला एका ब्लोअरला 250 ग्रॅम रिडोमेट आहे। 1 किलो M45 आहे आणि 500 ml मार्शल आहे। तर अशी फवारणी आज सकाळी प्लॉट नंबर 2ला फवारणी झालेली आहे। आणि आता काल इथं मधमाशाच्या पेट्या ठेवल्या। तुम्हाला म्हणलं होतं मधमाशाच्या पेट्या किंवा मधमाशा आल्या की फवारणी अंधार पडल्याशिवाय करायची नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा। नाही आपण चुकून बी फवारणी केली, बुरशीनाशकानं काय होत नाही, पण कीटकनाशक आणि माशी मग सगळं खत्म होऊन जाईल। त्यासाठी आपण जर मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये आल्या असतील किंवा पेट्या ठेवल्या असतील, संध्याकाळी अंधार पडल्यावर नियोजन करा, पेट्याचे तोंड झाकून घ्या, पाणी ठेवलेलं पलटी मारा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश पाणी ठेवा आणि त्याची मग तोंड जे बंद केलेले असतात पेट्याचे ते ओपन करून घ्या, म्हणजे त्यांचं कार्य दुसऱ्या दिवशी चालू राहील। त्यासाठी आज ही फवारणी प्लॉट नंबर 1 आणि 3ला, प्लॉट 1-3 एकत्र केला आता फवारणीमुळे, प्लॉट नंबर 1ला फवारणीचा कार्यक्रम चालू केलेला आहे। नमस्कार।